राऊतांमुळे सिंधुदुर्गाचं नाव खराब झालं. हे असे प्रकार ते सातत्याने करत असतात हे आम्ही ऐकून होतो. पण नंतर आता जे काही सगळे पुरावे त्यांच्या घरच्याच व्यक्तींनी बाहेर काढलेत. कोणाला काय करायची गरज नाही. आता दुसऱ्यांवर बोटं दाखवू शकत नाहीत. ते त्यांच्याच घरच्या व्यक्तींनी हे सगळे आरोप त्यांच्यावर केलेले आहेत. अतिशय गंभीर आरोप आहेत. एका महिलेने केलेले आरोप आहेत आणि किळस येईल असे आरोप केलेले आहेत. म्हणजे ही व्यक्तीच नाही आहे, माणूस व्यक्ती असा असू शकत नाही. असे कृत्य विनायक राऊत आणि त्यांच्या मुलांनी केलेले आहेत. लाज वाटते की ते या जिल्ह्यातले आहेत. आमच्या जिल्ह्याचं नाव त्यांनी खराब केलं आणि त्यांच्यावर कोणाला काय करायची गरज नाही. आता जे काही नियम कायदे आहेत त्या कायद्यानुसार त्यांच्यावरती जी काय इन्व्हेस्टिगेशनमध्ये बाहेर येईल ते आपल्याला सगळ्यांना कळत. कोणाला काय करायची गरज नाही. ते आत्ता म्हणू शकत नाही हे षडयंत्र होतं, कोणीतरी मागे लावलं. कसं लागेल मागे? तुम्ही केलेलं हे पाप आहे, ते तुम्हालाच फेडावं लागणार आहे. हे कोण दुसरा फेडू शकत नाही. आणि म्हणून अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. खरं तर त्यांनी आता त्यांचं तोंड उघडूच नाही स्पष्टीकरणासाठी. एवढ्या खालच्या थराला ते गेलेले आहेत, ते आणि त्यांचा मुलगा. इतक्या खालच्या थराला आजपर्यंत राजकारणामध्ये कोणावर आरोप झालेले नाही आणि स्वतःच्याच कुटुंबातल्या व्यक्तींनी केलेले आरोप आहेत. म्हणून आता विनायक राऊतांना तोंड लपवायला जागा राहिलेली नाही. आता त्यांनी पुढचं काय करायचं ते निर्लज्जपणे जे काय करतील ते करतील. पण ह्याच्या खाली विनायक राऊत जाऊ शकत नाही. ते अतिशय खाली गेलेले आहेत. तोंड त्यांचं काळं झालेलं आहे. तुम्ही भाषणामध्ये एक मुद्दा मांडला. विनायक राऊतांनी आयुष्यभर विनायक राऊतांनी आयुष्यभर राणेंवर टीका केली. आता त्यांना नियतीनेच धडा शिकवला असं हे खरंच आहे ना. ते नियतीनेच धडा शिकवलेला आहे. आमची बदनामी करण्यामध्ये किती वेळ ते घालवायचे. ते 10 वर्ष खासदार राहिलेले आहेत. त्यापेक्षा त्यांनी काम करायला पाहिजे होतं. पण ते सातत्याने आमची बदनामी करायच्या मार्गावरच होते. नेहमी काही ना काहीतरी उलटसुलट करत बसायचे. नियतीने अशी विकेट घेतली त्यांची. आता त्यांना तोंड लपवायला जागा शिल्लक ठेवली नाही. लक्षात ठेवा, नियती असते. एकदा तुम्ही काहीतरी कोणाच्या मागे चुकीचं करायला जाल, बघा स्वतःच झालं ना, कार्यक्रमच झाला. स्वतःचाच कार्यक्रम घरच्यांनी केला. आम्ही सातत्याने सांगायचो हा माणूस धड नाही. त्याची तोंड बघा, त्याची भाषा बघा, दुसऱ्याबद्दल जे जे काय ते वाकडं तिकडं बोलायचे, अतिशय खाणेड्या भाषेत बोलायचे. आणि आता हे सगळं उघडलं ना. हे लपत नसतं काय. आणि त्यांनी म्हणून मी भाषणामध्ये असं बोललो की हे जे करणारी लोकं होती सातत्याने टार्गेट राणेनं संपवा. राणे संपले नाही. आम्ही या सगळ्या धंद्यात नाही, धंदे करत बसलो नाही. आता हे सगळं उलटलं कोणावर? ज्यांनी धंदे केले त्यांच्यावर.